सस्नेह निमंत्रण राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपास आलेले निर्भीड आणि निपक्ष वृत्तपत्र दैनिक दिव्य सार्वमंथन आपल्या यशस्वी प्रवासाचे 6वे वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षात पदार्पण करत आहे। या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यास आपण आणि आपल्या परिवाराने आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती। रविवार 2 ऑगस्ट 2026 सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत। स्थळ दैनिक दिव्य सार्वमंथन कार्यालय, अनमोल गणपती मंदिरासमोर, तनपुरेवाडी रोड, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। आपली उपस्थिती आणि शुभेच्छा हाच आमचा खरा सन्मान। आपले विनीत श्री अनिल गंगाधर कोळसे, मुख्य संपादक, दैनिक दिव्य सार्वमंथन परिवार। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। राहुरी शहरातील भुवासीत बाबा गल्ली परिसरात मंदिरात जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेत एकाच तरुणावर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार निखिल राजू नारायण वय 24 राहणार भुवासीत बाबा गल्ली राहुरी यांच्या फिर्यादीवरून शाहरुख फारुख शेख, आरिफ अयूब इनामदार, मुसा चांद शेख, मोहसिन उर्फ गोचा, अकबर शेख आणि शाहबाज उर्फ मुर्गी अन्सार सय्यद सर्व राहणार राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 30 जुलै 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी एकत्र येत वाद घालत त्यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। यावेळी आरोपींनी जातीवाचक शब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। फिर्यादीनुसार तू मंदिरात का गेला, तुला तिथे जाण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात अपमान करत समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात आली। एवढेच नव्हे तर घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या साथीदारांनाही आरोपींनी दमदाटी व शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। जखमी तरुणावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तपासी अधिकारी निरीक्षक रवींद्र देशमुख हे पुढील तपास करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर उमटत असून प्रशासन यावर कितपत कठोर भूमिका घेते याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।